माऊलींचा आपण पाहूया की माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर कोणाचा प्रभाव होता आणि माऊलींनी याला कशी सुरुवात केली हे एक डॉक्टर विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख आहे. तो आपण त्याच्यातून ज्ञान घेऊया काही. ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वावर नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे. ज्ञानदेवांचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व नाथ संप्रदायाने घडवले हे सर्वांना माहित आहे. त्यांची गुरु परंपरा अशी आहे: आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेत. नाथ संप्रदायात गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरु साक्षात परब्रह्म हे वचन येथे शब्दशः प्रमाण मानले आहे. म्हणजे जसजसं निवृत्तीनाथांनी हे केलं की नाही, म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं त्याप्रमाणेच माऊलींनी त्यांचे आभार मानलेले आहेत. म्हणून ज्ञानदेवांनी निवृत्तीचे तत्व म्हणून स्वीकारले आहे. ज्ञानदेव कोण आहे? चित्सूर्य आहे. म्हणून ते स्वप्रभा आहे. स्वप्रभा म्हणजे त्यांना स्वतःच प्रभा आहे. तसेच त्यांच्या ठिकाणी असीम आनंद अखंड उसळत असतो. म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय 9,000 ओव्या झाल्या, पण ते कुठेही कधी असं कंटाळा आलाय किंवा असं नाही झालंय. आनंदच आहे. म्हणजे पूर्ण 9,000 ओव्यांमध्ये असीम आनंद आहे. ते केली प्रिय असल्याने जगत उन्मीलनाची त्यांची क्रीडा सतत चालू असते. म्हणजे उन्मलन ते करून देतात सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये. पृथ्वीची क्षमाशीलता, चंद्राची अमृत शीतलता, सूर्याचे तेज, जलातील माधुर्य, वायूचे सामर्थ्य, आकाशाचे व्यापकत्व, वेदांचे शब्द सामर्थ्य, आनंदातील उल्हास, थोडक्यात म्हणजे विश्वाला आलेले रूप या निवृत्ती तत्वामुळेच आहे. म्हणजे पहा, पृथ्वीची क्षमाशीलता म्हणजे आपण पृथ्वीवर कितीही आदळापट केली, काही केलं तरी पृथ्वी कधीच कोणाला शिक्षा करत आहे. चंद्राच्या प्रकाशाने कधीही अमृत शीतलता सगळ्यांना मिळते. कधीही असं म्हणत नाही की चंद्राचा थोडासे प्रकाश आला तरी पण बापरे किती गरम वाटते असं. सूर्याचं तेज आहे म्हणून ही पूर्ण दुनिया चालू आहे. जर सूर्याचं तेज नसतं तर आपण काहीच करू शकत नाही. जलातील माधुर्य, पाण्यामध्ये माधुर्य आहे. कारण की आपल्याला तहान लागते, आपण गरम थंड पितो, सगळं अन्न शिजवतो, तर जलामध्ये माधुर्य आहे. वायूचे सामर्थ्य, वायू इकडून तिकडे हवा फिरते. कधी ती जोरात असते, कधी ती शीतल असते. पण हे आपल्या मान्यावर आहे की हे वायूचे सामर्थ्य कसं आहे. आकाशाचे व्यापकत्व, आकाश इथून तिथे पूर्ण जगभर आकाश आहे आणि ते सगळीकडे असं व्यापकतेने पसरलेलं आहे. आपण कधीच म्हणत नाही की एखादी मैत्रीण, अगं माझ्याकडे आज आकाशच नाहीये, तुझ्याकडे कसं काय आकाश आहे. हे कधीच शक्य नाही. वेदांचे शब्द सामर्थ्य, वेद हे पुराणकालीन आहे आणि पूर्ण वेदांच्या एकेका शब्दामध्ये सगळं सामर्थ्य आहे. जे काही शिकायचं आहे, जे काही समजून घ्यायचं आहे, त्या शब्द सामर्थ्यामुळेच हे सगळं शक्य आहे. आनंदातील उल्हास, जर कोणी आनंदी नसेल आणि जर कोणी उल्हासी नसेल तर आपण जगू शकतो का? नाही. कुठे ना कुठेतरी आपल्याला आनंद मिळण्यासाठी त्या आनंदातला उल्हास आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. म्हणजे हे काय आहे? विश्वाला आलेलं रूप आहे आणि हे कोणामुळे आलंय? निवृत्ती तत्वामुळेच आलेलं आहे. ज्ञानदेव माऊली म्हणतात, असे हे पूर्ण ब्रह्म निवृत्ती तत्व राहाटात असे मजही अंतू रिघोनिया. म्हणूनच ग्रंथ कर्तृत्व त्यांचे आहे. कोणाचे? निवृत्तीनाथांचे. ही ग्रंथांची दुजी सृष्टी त्यांची आहे. येथ माझे जे उरले पाईकपण, म्हणजे हे जे माझं पाईकपण आहे हे कोणामुळे आहे? तर ज्ञानदेवांमुळे आहे. असं ज्ञानदेव शिष्य भावाची विनम्र भूमिका सांगतात. ते म्हणतात की नाही, मी शिष्य आहे, माझे गुरु निवृत्तीनाथ आहे आणि त्यांच्यामुळेच मला हे शक्य झालेलं आहे. ज्ञानदेवांच्या या विवेचनात गुरुवरची अनन्य निष्ठा दिसतेच, परंतु ते त्यांचे अहम शून्य व्यक्तिमत्व दिसते. माऊलींना कधीच कशाचाच अहमपणा नसतो. आपल्याला हे पूर्ण ज्ञानेश्वरी मधून समजून येते. गुरुचे नुसते स्मरण झाले तरी मी विसरे अशी स्थिती होते. म्हणजे ते म्हणतात की नाही, गुरुंमुळे मला सुद्धा विसरतो. ज्ञानदेव म्हणतात, मी पढे ना वाची ऐसिया मज ग्रंथांची योग्यता काही असे. म्हणजे मी पढत पण नाही, वाचत पण नाही. ऐसिया मज ग्रंथांची योग्यता काही असे. म्हणजे मग मी हा जो ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, याच्यात माझी योग्यता आहे का? असे ते आपल्यालाच विचारतात. परंतु साचची गुरुनाथे निमित्त कुरुनी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. मी बोलत नसतोच, माते दावीत बोले स्वामी तो माझा. गुरुकृपेचे सामर्थ्यच अपरंपार असते. एकलव्याने गुरुचा मातीचा पुतळा केला होता तरी त्याच्या श्रेष्ठ विद्येची एकवद झाली. म्हणून माझे नीच नव्हे श्वासोश्वासही प्रबंध हो आवे. श्री गुरुकृपा कायो नोहे ज्ञानदेवो म्हणे. अशा रीतीने ज्ञानदेवांनी आपले हे धर्मकीर्तन तुमचे केले असे मानले आहे. त्यांनी सारे श्रेय निवृत्तीनाथांकडे दिले आहे.
नाथ संप्रदायांची शिकवण ज्ञानदेवांच्या श्वासाश्वासातून वाहत असल्यामुळे गुरुकृपेची आवश्यकताही ते वारंवार प्रतिपादन करतात. त्यासाठी गीतेत अनुकूल शब्द ते धुंडत बसत नाही. गुरुकृपामुत तुषारे दैत्य दैन्य जाते, हेच त्याचे कारण. सक्त बुद्धी सर्वत्र झाली की असा गुरु आपेसा भेटीचा गा. त्यामुळेच अलंगिता पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा तसा शिष्य पूर्ण होतो. की ही गुरुकृपा लब्धी एखाद्या भाग्यनिधीला लाभते, हेही खरेच. परंतु ज्याला मिळते त्याची स्थिती दीपसंगे कापुरी दीपूची होये अशी होते. दीपसंगू कापुरू दीपूची होये ही 985 ओवी आहे. म्हणजे दीप लावला तर त्याच्यावर कापूर लावला तर कापूर दीपूची आहे, म्हणजे कापूर सुद्धा दीपासारखाच होतो. नाथ संप्रदायांचा हा गुरुभक्तीचा वारसा इतका प्रभावी आहे की निवृत्तीनाथांच्या नुसत्या स्मरणानेही त्यांचे हृदय आनंदाने उसळून येते. आध्यात्मिक अनुभूतीसाठी गुरुकृपा लाभणे नितांत गरजेचे आहे. गुरुभक्ती जो ढिला असेल त्याच्या पुढे गीता वाचू नये असे त्यांचे सांगणे आहे. म्हणजे ज्यांनी गुरु केला आहे त्यांच्या समोर गीतेचे पठण करावे, अन्यथा वाचू नये. कारण गुरु साक्षात परब्रह्म होय, हे सूत्र विसरता कामा नये. हे शांभव तत्वज्ञान आहे. नाथ संप्रदायांचा ज्ञानेश्वरीवरील प्रभाव केवळ गुरु श्रद्धेपुरता मर्यादित नाही. नाथ संप्रदायांचे शांभव तत्वज्ञान स्वतंत्र आहे. अमृतानुभवात त्यांनी सुस्पष्ट रीतीने मांडलेल्या तत्वज्ञानाचा पायरो येथेच ऐकू लागतो. आधी ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली आणि अमृत अनुभव जे पुस्तक लिहिलेलं आहे ते त्याच्यानंतर लिहिलेलं आहे. ते थोडस कठीण आहे असं ऐकून आहे मी. अमृतानुभवाची पहिलीच ओवी शांभव तत्वज्ञानाचे वेगळेपण सांगणारी आहे. ज्ञानदेवांनी शिवशक्ती हे आदिद्वंद स्वीकारले आहे. शिव हा शक्तीसह असला तरी निरुपाधिक आहे, म्हणजे त्याला काही उपाधी नाही. शिव हा शक्तीवर अनुरक्त आहे, तो विरक्त नाही. म्हणजे हा नेहमी शिव हा शक्ती सहितच आहे, अनुरुक्त आहे म्हणजे की त्याच्या जवळच आहे. ही अंबिका सुवर्ण गौर आहे. सारे जगत ही वस्तुप्रभा होय. शिवशक्तीमधील अद्वैत हे रत्नकिळा, सूर्य व प्रभा, चंद्र व चांदणे, मोती व मोत्याचे पाणी, कमल व कमलदले यासारखे आहे. म्हणजे आपण शब्द वापरतो ना, रत्न व रत्नकिळा, तसंच शिवशक्ती आहे. सूर्य आणि सूर्याची प्रभा, चंद्र आणि चांदणे, मोती आणि मोत्याचे पाणी आणि कमल म्हणजे कमलदले, हे दोन्ही जोडीने शब्द येतात किंवा ते तत्व एकच आहे. तेथे एकच एक तत्व नसून दोन मिळून एक असे अद्वैत तत्व आहे. या अद्वैत सिद्धांतात द्वैत आणि अद्वैत सरीसे एकवटतात. ज्ञानदेवांनी हाच अद्वैत सिद्धांत शेवटी काव्यमय पद्धतीत मांडला आहे. ज्ञानदेव म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला शेवटी अलिंगन देऊन द्वैत न मोडता केले आपणा ऐसे, असे येथे सुस्पष्ट रीतीने द्वैत ठेवून आपणा ऐसे करून अद्वैत स्थापिले आहे. असा हा अद्वैत सिद्धांत आहे असे ते सांगतात. जे काही एक बोला बुद्धीसीही अटक, ते यावया मिख खेवाचे केले, असे सांगून ये हृदयीचे ते हृदय घातले, असा नाथ संप्रदायातील शक्तिपात केला, हे सुस्पष्ट निवेदले आहे. ज्ञानेश्वरीत हा अद्वैत सिद्धांत वारंवार येतो. सहसा चेईला अद्वयानंदपणे जो या दोघे एकपणे नांदतात, हेच या तत्वचिंतनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे दोन्ही नेहमी बरोबर असतात आणि ते एकत्रच नांदत असतात. याखेरीज शांभव तत्वज्ञानाचे आणखीही काही सिद्धांत या अध्यायात झुळझुळू वाहत आहे. शांभवाद्वैतात कर्ममुक्ती हे असेच एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवांनी हा कर्मयोग क्रमयोग विस्ताराने मांडलाय. औषध घेता क्षणीच त्याचा लाभ दिसत नाही किंवा सूर्य उगवताच मध्यान्नीला येत नाही. बीज पेरल्यावर फळ लागेपर्यंत वाट पाहावीच लागणार. त्याप्रमाणेच ब्रह्माशी ऐक्य होऊन असणे हे क्रमेची करुनी पाविजे, त्या क्रमाचे वर्म आता ते सांगतात. बाबा रे, या संसार आडवी क्रमयोग वाट बरवी. क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. कारण मी लाभे इथे उपायी साचाची गा. कशा रीतीने भगवंताचा लाभ होतो ज्ञानदेव माऊली सांगतात. या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जियापरी. लक्षात ठेवा की श्री ज्ञानदेवांचा चिद्विलास नाथ परिपाटीप्रमाणे शांभवाद्वैतावर आधारलेला आहे. हे शांभव शैव नाहीत, शाक्त नाहीत आणि वैष्णवही नाहीत. ही नाथ परिपाटी ध्यानी ठेवूनच ज्ञानेश्वरीच्या तत्वचिंतनाचा मागोवा घ्यायला हवा.
ताई अजून बोलू का की पुरे?